शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवणारा युवक म्हणून मंगेश साबळे यांच्याकडे बघितलं जातं आणि मंगेश साबळे यांनी जे उपोषण सुरू केलं आहे ते नेमकं कशामुळे केलं आहे, नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, एखादा तरुण पेटून उठतो आणि पेटून उठल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो का, जे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, सावित्रीचा महाराष्ट्र आहे, भीमाईचा महाराष्ट्र आहे आणि नेमकं याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर जो काही अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगेश साबळे नावाच्या वादळाने उपोषणाचा हत्यार उचलला आहे आणि त्या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मित्रांनो, मंगेश साबळे हाच तो मंगेश साबळे ज्याने आपली मराठा आरक्षणासाठी गाडी जाळली आणि गाडीच नाही तर कितीतरी केसेस या युवकावर आहेत। तेच मंगेश साबळे ज्यांनी मुंबईला जाऊन सदावर्तेच्या गाड्या फोडल्या, दारात जाऊन दहशत निर्माण केली, हाच तो मंगेश साबळे। मित्रांनो, गेल्या 5-6 दिवसापासून मंगेश साबळे हा शेतकऱ्यांना न्याय मिळाव्यासाठी हा उपोषणाला बसला आहे आणि उपोषणामध्ये त्यांच्या मागण्या काय आहेत तर मित्रांनो, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 दिले पाहिजेत आणि जे गोदाकाठच्या किंवा नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांना 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत पॅकेज दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला हमीभाव दिला पाहिजे। शेतकऱ्यांना जे काही पंतप्रधान किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या PM आणि CMच्या नावावर जे काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात ते वेळेत मिळाले पाहिजेत। तसेच जे काही लाडकी बहीण म्हणतात त्या लाडक्या बहिणींना न वगळता त्यांना वेळेवर दर महिन्याला पैसे दिले पाहिजेत, पगार झाला पाहिजे। आणि एवढंच नाही, आपण एकीकडे म्हणतो माझी लाडकी बहीण, दुसरीकडे म्हणतो शेतकरी माझा, महाराष्ट्र माझा, परंतु आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे काय हाल झाले आहेत आपण उघड्या डोळ्याने बघत आहात। मित्रांनो, शेतकऱ्यावर काय बिकट संकट आलं आहे। एकाही शेतकऱ्याच्या तूर राहिले नाही, उडीद राहिला नाही, मूग राहिला नाही, त्याच्या शेंगा राहिल्या नाहीत किंवा कापूस राहिला नाही। मित्रांनो, आपण उघड्या डोळ्याने बघत आहात। शेतकऱ्यावर आज खूप हलाखीचे दिवस आहेत आणि हलाखीचे दिवस एकीकडे आपण म्हणतो वरुण राजा बरसला पाहिजे, एकीकडे म्हणतो आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला हमीभाव दिला पाहिजे, परंतु खरंच का मित्रांनो, शेतकऱ्यावर सरकार मेहरबान आहे का? आपण बघतो रातोरात उद्योगपत्यांचं कर्ज माफ केलं जातं, परंतु एवढीशी बातमीही किंवा एवढीशी न्यूजही दाखवली जात नाही। गपचूप त्यांचं कर्ज माफ होतं आणि शेतकऱ्यांचं जर कर्ज माफ केलं तर एवढा गाजावाजा केला जातो की जसं काय शेतकऱ्यांना घर बांधून दिले असतील, हे दिलं असेल। अहो मित्रांनो, शेतकऱ्यावर आज खूप हलाखीचे दिवस आहेत आणि म्हणूनच मंगेश साबळे सारखा युवक आज उपोषणाला बसला आहे। मंगेश साबळे यांचं नेमकं म्हणणं काय आहे तर काहीच नाही मित्रांनो, फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे ते माफ केलं पाहिजे, हमीभाव भेटला पाहिजे, अशा वेगवेगळ्या मागण्या। आणि मागणी करणं काही चूक नाही, कारण शासनाकडून आपल्याला जर काही घ्यायचं असेल तर आपण शासनाकडे मागणी केली पाहिजे, अर्ज केले पाहिजेत आणि त्यातूनच मंगेश साबळे यांनी जे काही बोध घेतला आहे आणि बोध घेऊन जे उपोषणाला बसले आहेत ते महाराष्ट्रातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, आज तरी दिसत आहे। कारण मित्रांनो, कालच त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं आणि एकच लोकांना प्रश्न पडला की मंगेश साबळे यांचं काय होईल। परंतु मित्रांनो, देवतारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मंगेश साबळे यांना त्यांची तब्येत ठीक आहे, तब्येत खालावत आहे, परंतु त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, त्यांना लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। मित्रांनो, आपल्याला नेमकं मंगेश साबळे यांच्याविषयी काय वाटतं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे का हे आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।